हॅलो वनिकर्स. नगरपालिका निवडणूक 2025 ज्यामध्ये भाजपनं दणदणीत यश प्राप्त केलेलं आहे. त्या यशामागचे शिल्पकार आहे वणीचे शहर भाजप अध्यक्ष निलेश चौधरी सर, जे वकील आहेत आणि त्यांच्या वकिली डावपेच आणि नियोजन पद्धतीमुळंच भाजप आज या पदावर पोहोचू शकली आहे की भाजपची स्वतःची एक हाती सत्ता नगरपालिकेमध्ये आलेली आहे. तर निलेश भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर वणीकर जनतेने एक हाती आपल्याला कॉल दिलेला आहे. जी. 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ते सुद्धा बहुमताने त्यांना मताधिक्य भरपूर मिळालेला आहे. तर 21 तारखेचा निकाल आणि आजचा निकाल, तर काय म्हणाल या दिवसाबद्दल आणि या दणदणीत विजय प्राप्त झाला त्याबद्दल काय? सर्वप्रथम मी वणीकर मतदार बंधूचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला. भारतीय जनता पार्टीने जी विकासाचे रथ मागील 2014 पासून सुरू ठेवलेला आहे त्यावर वणीकर जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला भरघोस मताने विजय करून दिलं. याबद्दल मी वणीकर जनतेचे खूप खूप आभारी आहे आणि शतशः त्यांचा धन्यवाद मानतो. आणि निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच तुमची शहर अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की निलेश चौधरी भाजपचे शहर अध्यक्ष बनणार, कारण भाजप सरप्राईज देण्यामध्ये त्यांचा एक हातखंडा आहे. तर यानंतर तुम्हाला खूप कमी वेळ मिळाला तयारीसाठी आणि म्हणजे पडद्यामागच्या हालचाली तुम्ही सगळ्या बरोबर टिपल्या आणि नियोजन तुम्ही या पद्धतीनं केलं की निवडणुकीचा सगळा पॅटर्नच बदलून गेला आणि एकेकाळी असं वाटत होतं की भाजपला खूप तगडी टक्कर मिळणार आहे, परंतु हळूहळू भाजप आता समोर येत गेले. यामागचं तुम्ही कशा प्रकारे नियोजन सांगू इच्छितो की जून 2025 मध्ये माझी भारतीय जनता पार्टी वणी शहर अध्यक्षपदी मान्य संजय रेड्डीजी बोतकुरवार साहेब आणि मान्य तारेंद्रजी बोर्डे या दोघांनी मिळून माझी नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यानंतर लगेच निवडणुका लागणार होत्या. त्या संदर्भात माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अमरावतीला एक सभा घेतली. आमच्या काही मंडळ अध्यक्षांची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. माझ्यासाठी निवडणूक ही नवीन होती, कारण की राजकारणातलं हे माझं पहिलं पाऊल होतं. परंतु मागील 20-22 वर्षापासून मी वणीमध्ये वकिली क्षेत्रामध्ये काम करत आहोत. वणीतला प्रत्येक भाग, प्रत्येक परिसर हे मला माहीत होतं आणि माननीय बोतकुरवार साहेबांनी जे मागील 2014 पासून वणीमध्ये तो झंझावात काम केलं होतं आणि त्याला माननीय तारेंद्र भाऊची जी साथ मिळाली, तर त्याच्यामुळे मला यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं गेलं. कोणाला वाटत होतं की भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये म्हणजे जसं 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीची लाट होती तशी यामध्ये 2025 मध्ये लाट नाही. परंतु मला हे विश्वास होता की मी लोकांपर्यंत जेव्हा गेलो तर लोकांपर्यंत विकास पोहोचलेला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची निश्चित लाट होती असं मला दिसलं आणि त्यामुळे आम्ही आश्वस्त होतो की या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय मिळेलच. तुम्ही आताच म्हणाले की निवडणुकीचा तुमचा पहिलाच अनुभव होता आणि पहिल्या अनुभवामध्येच त्यांनी षटकार मारलेला आहे. बॉल एकदम सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. तर वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळत, सगळ्यांची मते सांभाळत या निवडणुकीला तुम्ही समोर गेलात. तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन कसे काय मिळाले? कारण आपण पाहिलं की माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सुद्धा फक्त 25 ते 30 लोकांच्या अशा पुष्कळ कॉर्नर सभा घेतल्या. म्हणजे वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सगळेजण या निवडणुकीमध्ये झाडून कामाला लागले होते. तर तुमचा पहिला अनुभव, तुम्हाला यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य कशा प्रकारे मिळालं? पुष्कळ सहकार्य लाभलं. त्यांच्याशिवाय हे निवडणूक शक्यच नव्हती. आपल्याला माहित आहे की माननीय हंसराज भैया अहिर हे कोणाच्या हाकेला धावून जाणारं नेतृत्व आहे. कुठेही तुम्ही वणी शहरामध्ये कुठल्याही प्रभागात छोटूशा कार्यक्रमाला किंवा छोटूशा अडचणीला त्यांना बोलवा, ते नक्की पोहोचतात. म्हणजे बा एक केंद्रीय मंत्री आहे आणि ते एवढं सहज उपलब्ध कसं होतात, परंतु त्यांची लोकांसोबत नाळ जोडलेली आहे. त्याच पद्धतीने बोतकुरवार साहेब आहे, त्यांची लोकांसोबत नाळ जोडलेली आहे. तारेंद्र भाऊ हे युवकांमधलं नेतृत्व आहे, त्यांची युवकांसोबत नाळ जोडलेली आहे. आणि त्याचसोबत जे ग्रामीणचे आमचे नेतृत्व आहे, मग ते आमचे विजयभाऊ पिदुरकर असो, माननीय दिनकर भाऊ पावडे असो, माननीय संजय भाऊ पिंपशेंडे असो, की हे नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास ठेवला की निलेश तू चाल, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि या सर्वांचं जे काही आम्हाला नेतृत्व भेटलं, मार्गदर्शन भेटलं, त्याचमुळे हा विजय निश्चित होऊ शकला. आणि वणीकर जनतेने तुम्हाला खूप आशेने निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही पुष्कळ त्यांना आश्वासन दिली आहे. एक प्रकारे तुम्ही संकल्पपत्राला तुम्ही वचनपत्र म्हटलेलं आहे. तर ही सगळे कामं पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर त्यांच्या वणीकरांच्या समस्या लवकरात लवकर कशा दूर होईल व सगळ्यात पहिले कुठली समस्या
तुम्हाला दूर करायचे, जे वणीकर जनतेच्या जीवनामध्ये जे परिवर्तन निश्चितच आम्ही संकल्पपत्रामध्ये पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहे की ज्या आम्हाला करावायच्या आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आम्हाला काय करायचं आहे की माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना जे वणीतला जो मेन शहराचा परिसर आहे की जिथे फक्त नदीच्या पाणीवरच त्यांची जीवन जगणं आहे, तिथं बोरवेल नाहीये शहरामध्ये. आणि मागील 6-7 महिन्यापासूनचं प्रशासक होतं आणि ज्यांच्याकडे पाणी पुरवठ्याचं काम होतं त्यांनी आम्हाला हे दिसलं की जाणून बुजून भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी 4-4, 5-5 दिवसांनी नळ सोडण्यात येत होता. आमचं सर्वात प्रथम उद्दिष्ट आहे की येत्या 15 दिवसामध्ये जशी आमची नगर परिषदमध्ये अध्यक्ष महोदय कारभार हातात घेईल, सर्वप्रथम आम्हाला रोज नळाचं पाणी लोकांपर्यंत पोहोचेल, हे सर्वात प्रथम आमचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आमचं की आम्ही संकल्पपत्रामध्ये सांगितलंय की जी अमृत योजना आहे टप्पा 2, ज्याचे 140 कोटी रुपये सँक्शन झालेले आहे, काम सुरू झालेलं आहे. तर येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये माननीय बतकुरवार साहेबांनी जो शब्द दिला आहे, येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये वणी शहरामध्ये 6 ते 7 पाण्याच्या मोठ्या टँक होणार आहे आणि 2 लाख लिटर क्षमतेचा पाणी पुरवठा रोज होईल, अशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. येत्या 1.5 वर्षामध्ये 24/7 पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आमचं हा आहे. बोतकुरा साहेबांचा ड्रीम प्रोजेक्टही आहे. मी नेहमी त्यांच्याशी बोलतो तर ते म्हणतात की वणीच्या जनतेला 24 तास 7 दिवस पाणी त्यांना पोहोचेल. द्यायचं आहे. तर ही आश्वासनं जी आहे ती प्रत्यक्ष रूपात वणीकर जनतेला खरंच पाहायला मिळेल. 100% अमृत योजना टप्पा 2 हे सुरू झालेलं आहे. म्हणजे काम कुठं कुठं सुरू आहे? नवरगाव धरणावरून पाईपलाईन वणीपर्यंत येईल आणि आपल्याला सर्वांना माहित असेल की वणी शहरामधली जी काही वॉटर सप्लाय आहे ही फक्त 20,000 लिटर क्षमतेचा आहे. आणि ही वॉटर सप्लाय ज्यावेळी बाबूराव देशपांडे हे नगराध्यक्ष होते त्या काळातली आहे, 1958 पासूनची. म्हणजे जवळपास 50 ते 60 वर्ष 70 पूर्ण वर्षात कार्यकाळ होता. कार्यकार आहे. ती टंकी आहे, वणीतल्या ज्या नळाच्या लाईन सुद्धा आहे त्या तेवढ्या जुन्या आहे. आणि अमृत टप्पा 2 मध्ये सर्वात प्रथम नवरगाव धरणावरून वणी वॉटर सप्लायला पाणी, तिथं नवीन वॉटर फिल्टर आणि तिथून पूर्ण वणी शहरात पाण्याचं जाळं. तर त्यासाठी जवळपास आम्हाला 1 ते 1.5 वर्ष लागणार आहे. 1 ते 1.5 वर्षामध्ये 24/7 जे साहेबांचं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार ही आहे. वणीकर जनतेची समस्या अजून एक आहे की तुम्ही आता आपण पाण्याबद्दल बोलत आहोत, तर पाणी खूप गढूळ येतं आणि स्वच्छ होत नाही. तर तात्पुरता दिलासा म्हणून वॉटर टँकची दुरुस्ती, वॉटर सप्लायमध्ये मशीनची दुरुस्ती होईल की वणीकर जनतेला कमीत कमी पाण्याचं अतिरिक्त म्हणजे भार येऊ नये, भुर्दंड बसू नये, आर्थिक भुर्दंड त्याच्यात बसू नये. मी जेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या पिरियडमध्ये फिरत होतो तर आम्ही वॉटर सप्लाय एरियामध्ये फिरलो. त्या वॉटर सप्लायची दुर्दशा ज्या ठेकेदारांनी इतक्या खराब पद्धतीने केलेली आहे की जर आपण तिथं गेलं तर आपण नळाचं पाणी निश्चितच पिणार नाही. परंतु आता ज्या दिवशी आमचे नगराध्यक्ष हातात कारभार घेईल त्या दिवशी सर्वात प्रथम, कारण की हा अमृत टप्पा 2 ला 1.5 वर्ष लागणार आहे, तो सर्वात प्रथम आम्हाला ते पाणी स्वच्छ करायचं आहे. आणि ज्या ज्या पाईपलाईन ह्या काही नाल्यातून गेलेल्या आहे, काही वेगवेगळ्या गटारातून गेलेल्या आहेत, त्या बदलवण्याचं काम सर्वात पहिले करू. आणि येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये वणीकरांना स्वच्छ पाणी पुरवण्याचं उद्दिष्ट आमचं आहे. विद्यार्थी यात्रा नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात, तर तुमची त्यांना कशा प्रकारे मदत होणार आहे? आणि त्या सहाय्यक शिक्षिका होत्या आदर्श हायस्कूलमध्ये सध्या आहेत, तर जनतेला समजून सांगा की ते 5 वर्ष कशा प्रकारे जनतेच्या सेवेमध्ये राहणार, नगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणार, अशी काय प्रोव्हिजन आहे की ते रजा घेऊन जनतेच्या सेवेमध्ये नेहमी राहू शकतात? आपल्याला समोर 5 माहित वर्ष आहे, आपल्याला त्या सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि प्रचाराच्या वेळेस आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये आम्ही या गोष्टी सांगितल्या आहे की संवैधानिक पद्धतीने शिक्षक पेशाला ह्या 5 वर्षाची अर्जित रजा मिळते, की त्या अर्जित रजा घेऊ शकतात. आणि अर्जित रजा घेऊन सुरुवातीला 1 ते 1.5 महिना त्यांची अर्जित रजा मंजूर होतपर्यंत त्या हप्त्यातून 2 दिवस 3 दिवस त्यांचे शाळेचं शिक्षण सांभाळून त्या आपल्यासाठी उपलब्ध राहील. परंतु 1 ते 1.5 महिन्यानंतर स्वतः विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलंय की पूर्ण 5 वर्षासाठी त्या अर्जित रजा घेईल आणि 24 तास जनतेच्या सेवेमध्ये त्या उपलब्ध राहील. आता शहराची निवडणूक झाली, खूप मोठा विजय संपादन केला, काही जागी खूप कमी फरकाने भाजप हरली, नाहीतर आज 22 ते 23 सीट भाजपच्या असते. तर या निवडणुकीचा उत्साह आणि जोश आणि आनंद येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कशा प्रकारे टिकून राहील व तुमच्या अनुभवाचा फायदा त्या भागात कसा मिळणार आहे? कारण आता आव्हान मोठं आहे. ग्रामीण भागात किती म्हणा तरी भाजप तितकीशी मजबूत नाही जितकी शहरी भागात आहे. पण पाहिलं की 2014 पूर्वी ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व कमी होतं.
परंतु 2014 पासून माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी, ग्रामीणसाठी ग्रामसडक योजनेमार्फत किंवा शेतकऱ्यांच्या कृषीशी रिलेटेड जे काही उत्क्रांती केलेली आहे, त्यामुळे लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचलेली आहे. परंतु काय आहे की ग्रामीण भागामध्ये जे जुनं होतं की बा पंजा, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना, तर हा लोकांपर्यंत पोहोचलेला होता. परंतु 2014 नंतर मोदीच्या झंझावातामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पोहोचलेला आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ही जी काही नगर परिषदेची निवडणूक होती, जरी आपल्या सर्वांना ही नगर परिषदेची निवडणूक वणी शहरापुरती वाटली असेल, परंतु या निवडणुकीमध्ये माननीय विजयभाऊ पिदुरकर, माननीय दिनकरभाऊ पावडे, माननीय संजयभाऊ पिंपळशेंडे आणि ग्रामीणचे आमचे दोन्ही अध्यक्ष माननीय मीराताई पोतराजी असो किंवा प्रदीपभाऊ जेवळकर असो आणि त्यांची संपूर्ण टीम हे माझ्या वेगवेगळ्या प्रभागाचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या प्रत्येक प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचं संघटन कौशल्य, त्यांच्याजवळ असलेलं कॅडर, तर हे कॅडर निश्चितच आता त्यांना आमचं शहराचं कॅडर मिळालं. तर हे दोन्ही कॅडर मिळून आम्ही ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चित पूर्णपणे बहुमत मिळवू, हे या ठिकाणी मी सर्वांना आश्वस्त करतो. जे पायाला भेंगडी लागल्यासारखं तुम्ही वणी शहराच्या गल्लोगल्ली फिरले, घरोघरी तुम्ही प्रचार केला, तर तोच पायंडा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसणार तिथंच आहे. साहेब 3 दिवसापासून, ज्या दिवशी हे 21 तारखेला निकाल लागला, 22 तारखेपासून माननीय बोतकुरवार साहेब, माननीय विजयभाऊ पिदुरकर, माननीय दिनकरभाऊ पावडे, संजयभाऊ पिंपळशेंडे हे ग्रामीण भागात त्यांचे दौरे सुरू झालेले आहे. आणि ग्रामीण भागाच्या पुढच्या हप्त्यापासून 1 तारखेपासून आमच्या बैठका सुद्धा लागलेल्या आहे. काही कारणास्तव आता तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे निश्चितच ही जानेवारीमध्ये निवडणूक लागेल की फरवरीमध्ये ही अनिश्चितता आहे. परंतु आमचा प्रचार आणि आमचं कॅडरचं काम हे सुरू झालं. भाजप म्हणजे नो ब्रेक, नो इलेक्शन मशिनरी. एक निवडणूक संपली की दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला दुसऱ्या तासापासूनच ते लागायचं. महाराष्ट्राचे जे आता अध्यक्ष आहे माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी आम्हाला सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये रोज निवडणूक ही डोक्यात असलीच पाहिजे, कारण की आपण निवडणूक लढू, जनतेचं प्रतिनिधी बनू, तर जनतेची सेवा करू शकू. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर हे राहणारच आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मागील 6 महिन्यापासून मी जेव्हा काम करत आहोत, ही निश्चितच आहे की भारतीय जनता पार्टी 24 अवर्स त्यांच्या डोक्यामध्ये निवडणूक ही असतेच. तुम्हाला तो म्हणजे तुम्ही त्या भागातून गेला, म्हणजे तुम्हाला ती परिस्थिती अनुभवली तुम्ही. तर भाजप म्हणजे एकसारखं काम करणारी मशिनरी. तुम्ही तुमच्या नवीन टीम सोबत यामध्ये कसं काय काम केलं? कारण भाजपने पूर्ण नवीन टीम बनवली, ग्रामीण असो की शहर असो, शहराची जबाबदारी तुमच्याकडे दिली. तर किती मोठी आव्हानं आली आणि तुम्ही आपल्या नवीन टीम बद्दल काय बोलता? निश्चितच आव्हान होते, कारण की माझ्यासमोर वरिष्ठ नेतृत्व होतं आणि माझ्यासोबत आलेलं यंग जनरेशन होतं. आता हे जे यंग जनरेशन होतं, मी जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं, मी काय केलं की वणी शहरातली व्यापारी आघाडी असो, वणी शहरातली किसान आघाडी असो, वणी शहरातली कामगार आघाडी असो, युवा मोर्चा असो, मी हे सगळं यंग नेतृत्व आणलं. त्यावेळेस काही लोकांनी टीका केली की हे सगळं नवीन कसं का, परंतु वरिष्ठांचं सोबत आणि नवीन नेतृत्व, त्यांचा अनुभव यांची ताळमेळ बसवावं लागली मला. आणि ताळमेळ बसून आज आपल्याला जी प्रभाग क्रमांक 10, 11, 12 जो आम्ही 1 टाइम 6 मारला, लोकांनी म्हटलं की हे कसं काय झालं, पण त्या ठिकाणी आमच्या यंग जनरेशननी जे डोअर टू डोअर काम केलं. मग प्रभाग क्रमांक आमचे 12चे प्रभारी श्रीकांत भाऊ, जे आमचे माजी अध्यक्ष आहेत वणी शहराचे, त्यांचं डोअर टू डोअर काम, रविभाऊ बेलुरकर यांचं डोअर टू डोअर काम, हे वरिष्ठ नेतृत्व आणि त्यांच्यासोबत यंग जनरेशन म्हणजे सळसळत रक्त, या सगळ्यांची एकी हा या विजयाचं मागचं गमक आहे. नवीन टीम आता किती एनर्जेटिक आहे? आता शांत बसलेली आहे की समोरच्या तयारीला लागली? आपण पाहिलं असेल की निवडणुकीचा ज्या दिवशी निकाल लागला, त्याच्या दिवशी जी आमची रॅली निघाली, विजयी रॅली निघाली, त्यामध्ये आपल्याला दिसलं असेल की माझी पूर्ण टीम, माझं पूर्ण वणी शहराचं कॅडर हे त्या याच्यामध्ये होतं. आणि ते कॅडर दुसऱ्याच दिवशीपासून कामी सुद्धा लागलं. काल श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती, त्यानिमित्त आम्ही जो कार्यक्रम पक्ष कार्यालयामध्ये ठेवला, माझी पूर्ण नवीन टीम त्या ठिकाणी होती, जुने नेतृत्व सुद्धा त्या ठिकाणी होतं. आणि ते सर्व, जरी नगर परिषद निवडणूक झाली असेल, परंतु आम्ही संकल्प पत्रामध्ये लोकांना जे आश्वासन दिलेलं आहे, ते आश्वासन पूर्ण होत आहे किंवा नाही, लोकांच्या अडचणी सॉल्व्ह होत आहे किंवा नाही, याच्यावर माझं भारतीय जनता पार्टीचं वणी शहरचं कॅडर हे पूर्णपणे नजर ठेवून राहील. आणि निवडणुकीच्या काळातच भाजपमधले जे वरिष्ठ नेते, राज्य कार्यकारी सदस्य विजय चौडिया
हे भाजप सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये गेले. हं. काही दिवसानंतर त्यांचे पुत्र सुद्धा शिंदे गटामध्ये सामील झाले एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये. हं. तर त्या काळात तुमच्या मनात काय विचार आला? तुम्ही कशाप्रकारे मार्ग काढला? कारण निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येणं म्हणजे भाजपमधली गडबाजी दिसून येणं, भाजपमध्ये एकी नाही आहे हे दिसून येणं, यातून मार्ग कसा काय काढला तुम्ही? आणि त्या घटनेचा किती परिणाम झाला? निश्चित एका घरामध्ये 2 भाऊ राहतात आणि अशा प्रसंगी जर समजा एखादा भाऊ घर सोडून जात असेल तर तो निश्चितच आपल्याला त्रास होतो. मी असं म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीला त्रास झाला नाही, कारण की माननीय विजयजी चोरडिया हे आमचं भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व होतं. कुणाल भाऊ हा जरी वयाने माझ्यापेक्षा लहान असेल परंतु तो आमचे जिल्ह्यांचे उपाध्यक्ष या पदावर होते. आपल्याला मी मगाशी सांगितलं होतं की सगळ्यात पहिले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमरावतीला आमची एक बैठक घेतली होती मंडळ अध्यक्षाची. त्यावेळेस माननीय बोतकुरा साहेब, माननीय तारेंद्र भाऊ आणि मी त्या बैठकीमध्ये होतो आणि आमची फ्रंट टू फ्रंट चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला ही जी नगर परिषदची निवडणूक आहे ही महायुतीमध्ये लढायची आहे आणि आम्ही त्या हिशोबाने ती तयारी सुरू केली होती आणि शिंदे सेनासोबत आमचं बोलणं सुरू होतं. परंतु अचानकपणे माननीय विजयबाबू चोरडिया यांना आमच्या प्रती काही नाराजी आली आणि त्या नाराजी प्रती ते आमच्या मित्र पक्षात गेले आणि आम्हाला तो धक्का होता. आम्ही कॅडरवाले लोक, आम्ही लोक जोडणारे आहोत, आम्ही लोक तोडणारे नाही. विजयबाबूजी गेले, आम्हाला थोडीसा त्यावेळेस त्रास झाला, नाराज झालो आम्ही की बा आमच्या हाताने काय चूक झाली. परंतु विजयबाबू जाताना त्यांनी ज्या दिवशी पक्षप्रवेश केला शिंदे सेनेमध्ये आणि विश्रामगृहामध्ये बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं की बा आम्ही स्वतः लढणार आहोत, आम्ही कुठल्याही युतीमध्ये लढणार नाही आहोत. आणि ती डिक्लेअर करत असताना त्यांनी माननीय संजय रेड्डी बोतकुवार साहेब यांच्यावर काही पर्सनल व्यक्तिगत आरोप केले. राजकारण आहे, राजकारणच्या ठिकाणी असते, वैयक्तिक संबंध असते. माझ्यापेक्षा चोरडिया परिवार आणि बोतकुरवार साहेबांचे खूप चांगले व्यक्तिगत रिलेशन आहे, परंतु ते झाल्यावर आम्हाला थोडीसा त्रास झाला. त्यानंतर कुणाल बाबू निश्चितच आमच्यासोबत होते. त्यावेळेस आम्ही कुणाल सरांना विचारले की बाबा तिथं तुम्ही इथे हे कसं काय, तर त्या म्हणे नाही, माझी विचारसरणी भारतीय जनता पार्टीशी जोडलेली आहे. परंतु पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये त्यांना आमच्या प्रती काही नाराजी आली. निश्चितच नाराजी येणार आहे, कारण की आमच्या कोर कमिटीचे जे काही निर्णय होत होते त्या निर्णयामध्ये आम्ही त्यांना सहभागी नव्हतं घेतलं. आम्हाला ही भीती होती का ते एका घरात राहतात, संध्याकाळी एकत्र भेटतात, त्यांची एकत्र चर्चा होत असेल, त्यामुळे काही कोर कमिटीच्या निर्णयामध्ये त्यांना घेण्यात आलं नाही. त्यांची नाराजी त्यांना आली आणि त्या नाराजीपोटी त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली. त्यांनी माझ्यावरही चाचा चौधरीचे आरोप लावले. पण आमदार त्यांना शुभेच्छा आहे, ते आमचे भाऊ आहे. त्यांनी आज शिंदे सेनेमध्ये आहे. शिंदे सेना हा आमचा महायुतीतला पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं, आम्ही त्या दोघाही विजयबाबू असो किंवा कुणाल बाबू असो, ते शिंदे सेनेचे नेते असल्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही कुठेही अपशब्द निवडणुकीतही वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही. कडवटपणा जो आहे तो पक्षाच्या अंतर्गतच राहणार आहे, जनतेमध्ये तो येणार नाही, असं काही आहे? कडवटपणा मनात आहे का? नाही, आज ते महायुतीत आहे, ते भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे. जर ते भारतीय जनता पार्टीमध्ये असते तर प्रत्येक, तुम्हाला एक सांगतो की एका घरी जर 5 भाऊ असेल तर प्रत्येकाचं मत अलग अलग असतातच. पण जेव्हा घरातला एक, आपल्याला मी उदाहरण सांगतो की त्या अमरावतीच्या सभेमध्ये सरांनी आम्हाला सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की आता आपल्या घरातलं लग्न आहे, जरी तुमच्या दोघा भावाचं पटत नसेल तर कार्यक्रमामध्ये एक स्टेजवर थांबा आणि एक गेटवर लोकांना स्वागत करण्यासाठी थांबा, पण घरातल्या लग्नामध्ये आपल्याला एकत्र यायचं आहे. आणि आम्ही त्याच उद्देशाने एकत्र होतो. परंतु त्यांना काही गोष्टी नाही पटल्या, ते वेगळे गेले आणि वेगळे लढून लढले आणि त्यांनी चांगलं मत घेतलं. मी त्यांना वाईट म्हणणार नाही. भाजपला नुकसानही झालं त्यामुळे. नाही, मी पहिल्या दिवशीपासून या गोष्टीसाठी शाश्वत होतो की त्यांनी जी काही कॅन्डिडेट पायलताई तोडसा उभी ठेवलेली आहे, हे आमचं मत खाणारी भारतीय जनता पार्टीचं कॅन्डिडेट नव्हती. यांचं उभाटा यांनी गणित पकडलं की विजयबाबू चोरडिया यांना जर आपण पुश केलं तर याचं नुकसान भारतीय जनता पार्टीला होईल. परंतु आमचा जो सर्वे होता, माननीय बोतकुरवार साहेबाला मागील विधानसभामध्ये 15,500 मतदान होतं आणि तेवढंच मतदान यावेळेस आमच्या विद्याताईला सुद्धा पडलं. आमचं एकाही मताचं नुकसान शिंदे सेनामुळे झालेलं नाही. काही वार्डांमध्ये फरक पडला ना, कारण काही भाजपच्या सीट्स ज्या आहेत त्या खूप कमी मतांना आपण हरलो आणि सोबतच त्या प्रभागामध्ये शिवसेनेने खूप चांगली मतं घेतली. मी ते शिवसेना नाही म्हणणार, ते शिंदे सेनामुळे नाही झालं. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमच्याजवळ 22 नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले होते. 2 अपक्ष आमच्या सोबत आले, 24 नगरसेवक होते.
24 पैकी सर्व्हेमध्ये 21 लोकांचा रिपोर्ट काही प्रमाणात 10-20% मागे होता आणि त्यामुळे त्या 21 लोकांना आम्ही तिकीट नाही दिली. निश्चितच ते नाराज झाले. नाराज झाल्यामुळे ते अपक्ष म्हणून काही उभे राहिले आणि काही शिंदे सेनेमध्ये गेले. मोस्ट ऑफ शिंदे सेनेमध्ये गेले. शिंदे सेनेचा स्वतःचा एकही उमेदवार नाही. भारतीय जनता पार्टीने ज्यांना तिकीट नाकारली त्यांना शिंदे सेनेने तिकीट दिली आणि ते भारतीय जनता पार्टीचे होते आणि त्यांना जे मतदान पडलं ते निश्चितच त्याच्यामध्ये 10 ते 20% भारतीय जनता पार्टीचं मतदान होतं. त्यामुळे आमचे जे काही 4-5 उमेदवार कमी मताने पडले हे आम्ही ज्यांना तिकीट नाकारली त्यांच्यामुळे पडले, शिंदे सेनेमुळे पडले असं मी नक्कीच म्हणणार नाही. आणि आता यापुढील आव्हाने काय? कारण संघटनात्मक कार्यामध्ये तुम्ही सक्रिय आहात. तुम्ही कुठल्या राजकीय पदावर नाही, म्हणजे सरकारमध्ये नाही, प्रशासनामध्ये तुम्ही नाही, पण राजकीय पदावर तुम्ही आहात. तर आत्ता जो जोश आहे, हा जोश 2029च्या निवडणुकीपर्यंत टिकून राहील आणि त्या अनुषंगाने कुठले कार्य? कारण वणी विधानसभा क्षेत्र खूप मोठं आहे. 3 तालुके मिळून एक विधानसभा क्षेत्र आहे. फक्त वणीपुरतं सीमित न राहता आता समोरची पायरी काय? मारेगाव आहे, झरी जामणी आहे. तर आपल्याला माहित असेल की आमच्या वणी आता भारतीय जनता पार्टी वणी विधानसभामध्ये एकूण 5 मंडळ अध्यक्ष आहे. वणीमध्ये मी स्वतः आहो. वणी ग्रामीण पूर्वमध्ये प्रदीप भाऊ आहे. वणी ग्रामीण पश्चिममध्ये मीराताई आहे. मारेगावमध्ये अविनाश भाऊ आहे आणि नागेश भाऊ गुगुल आपले झरीला आहे. आणि आम्ही जे 5ही मंडळ अध्यक्ष आहोत हे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, तारेंद्र भाऊच्या नेतृत्वामध्ये एकत्रित काम करत आहोत. आमचं कॉर्डिनेशन इतकं चांगलं आहे की 2029 साठी आपण मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा 24 तास निवडणुकीचा विचार करणारा पक्ष आहे आणि आमच्या वरिष्ठांनी आम्हाला वेगवेगळे आता कार्यक्रम दिले आहे. आता एक कार्यक्रम काल सुरू झाला. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचं यावर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. आपल्याला एक वाक्य माहित असेल, अब की बार अटल सरकार. तर हे जे वाक्य ज्याच्या भरोशावर 1980 पासून भारतीय जनता पार्टीचा उगम झाला आणि भारतीय जनता पार्टी वाढली, तर अटलजीचा संदेश, अटलजीचं काम आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अशा विविध कार्यक्रम आहे की जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि लोकांच्या संपर्कात राहणार आहोत. समाजसेवा आणि राजकारण या दोन्ही पद्धतीने आम्ही लोकांसोबत राहू आणि 29 मध्ये नक्कीच ही ऍक्सिडेंटल, ते प्राईम मिनिस्टर म्हणतात ना तसे ते ऍक्सिडेंटल आमदार होते. 2029 मध्ये नक्कीच संजीव रेड्डी बोतकुरवार साहेब हे अजून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहील. वरिष्ठांनी त्यांना तिकीट दिल्यावर आणि ते नक्कीच निवडून येईल. मी एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टीचा आमदार 2029ला बनेल. तर पुन्हा एक प्रश्न आहे की तुम्ही यशस्वी व्यावसायिक वकील आहात. तुमचा व्यवसाय वकिलीचा आहे. तर त्या वकिलीच्या कामामध्ये सुद्धा एकसारखं डोकं लावावं लागतं, एकसारखं गुंतून राहावं लागतं आणि भाजप नेहमी इलेक्शन मोडमध्ये, आपण चर्चा करत आहोत. तर तुम्ही कशा प्रकारे या दोन्ही गोष्टींची सांगड घातली? कारण वकिली व्यवसाय सांभाळणं, कारण तुम्ही वणीला प्रॅक्टिस करता, पांढरकवड्याला जाता तुम्ही, हायकोर्टमध्येही जाता तुम्ही. तर इतकं सगळा व्याप सांभाळत तुम्ही राजकारणात कशा काही प्रकारे सक्रिय आहेत आणि कार्यकर्त्यांना नेहमी सक्रिय राहावंच लागतं. येस. तर याची सांगड तुम्ही कशा प्रकारे घालणार? आता थोडीशी एक मी त्याची पार्श्वभूमी सांगू इच्छितो की मार्च 2025 मध्ये मी पांढरकवडा न्यायालयात काम करत असताना तारेंद्रभाऊ बोर्डे हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एका कोर्टाच्या कामानिमित्त आले. त्यांची सहज भेट झाली. त्यांनी मला विचारलं की निलेश, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष व्हावं. तर मी तारेंद्रभाऊला म्हटलं, तारेंद्रभाऊ मी वकिली व्यवसायात आहे, मला तेवढा वेळ भेटणार नाही. परंतु त्यांनी मला भारतीय जनता पार्टीची जी कार्यपद्धती सांगितली. भारतीय जनता पार्टी हा हायटेक पक्ष आहे. आमच्या प्रत्येक मंडळ अध्यक्षाजवळ भारतीय जनता पार्टीने टॅब दिलेला आहे. आमच्या रोज ऑनलाईन मिटिंगा होतात. परंतु ते करत असताना मान्य नितीनजी गडकरी यांनी सांगितलंय की पहिले आपलं घर, पहिले आपला व्यवसाय, त्यानंतर आपला पक्ष. भारतीय जनता पार्टीचा लोगो वेगळा आहे. पहिले पक्ष, पहिले देश, नंतर पक्ष, नंतर हे. परंतु आम्हाला मान्य नितीनजीने सांगितलंय की आपलं घर सुदृढ असेल, आपला व्यवसाय सुदृढ असेल तर नक्कीच तुमचं पोट भरून असेल तर तुम्ही राजकारण करू शकता. आणि त्यामुळे वकिली व्यवसायात निश्चितच थोडा मागील 2.5 महिन्यापासून माझ्या पक्षकारांना त्रास झालेला आहे की त्यांना मी उपलब्ध झालो नाही. परंतु यापुढे माझी दोन्ही ताळमेळ राहील की सकाळी 11 ते 4 कोर्टाचं काम आणि 4 ते 6 भारतीय जनता पार्टीचे 2 घंटे नियमित काम मी करणार आहोत. आणि भाजप लोकांना सरप्राईज देण्यामध्ये मानली जाते की अचानक सरप्राईज मिळतं की हा उमेदवार किंवा हा अध्यक्ष, किंवा आता आपण नितीन नवीनचं उदाहरण घेऊ, त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली. कोणाच्या ध्यानीमध्ये सुद्धा त्यांचं नाव नव्हतं. अवघ्या 45 वर्षाचे. अवघे 45 वर्षाचे, आपल्याच वयाचे. तर अचानकच म्हणजे लोकांमध्ये अशी चर्चा होती की भाजपमध्ये आमूलाग्र फेरबदल होणार आहे, भाजप नवीन कार्यकारिणी घोषित करणार आहे आणि अचानक तुमचं नाव त्यामध्ये समोर आलं
की निलेश चौधरी भाजपचे शहर अध्यक्ष बनणार आहे. तर या मागचं कारण काय? व यामागची कहाणी काय होती? आणि सरप्राईज पॅकेज होतं तुम्ही एक प्रकारे वणीकर जनतेसाठी. ती सरप्राईज होतं. कारण की माननीय बोतकुरवार साहेब जेव्हा नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक हारले, तर का मला त्यावेळेस वाटलं, ज्यावेळी ते दिवस साहेब निवडणूक हारले आणि निकाल चालू होता, मी साहेबांच्या घरी गेलो. मी तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य सुद्धा नव्हतो आणि साहेबांजवळ बसलो, की साहेब तुमची हार ही विकासाची हार आहे. तुम्ही विकास केला म्हणून तुम्ही हारले असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण की लोकांना फक्त म्हणजे ती जी इलेक्शन लढल्या गेलं ते एका पर्टिक्युलर फॅक्टवर लढल्या गेले. तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे, ती आता त्याचं पुनरावृत्ती आपल्याला करायची नाहीये. परंतु त्या दिवशी जस्ट साहेबांसोबत बोललो आणि मार्च महिन्यामध्ये मगाशी सांगितल्यानुसार तारेंद्र भाऊनी मला अचानक विचारणा केली की तू शहर अध्यक्ष होते का. म्हटलं तारेंद्र भाऊ, मी कुठपर्यंतच भारतीय जनता पार्टीत नाही, मला भारतीय जनता पार्टीचं कॅडर नाही माहीत, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती नाही माहीत. परंतु त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि तिथून तो मुंबईला चालला गेला एका मीटिंगसाठी. लगेच एक 10-15 दिवसानंतर माननीय संजयभाऊ पिंपळशेंडे माझ्या घरी आले की बा सरांचा निरोप आहे बोतकुरवार साहेबांचा की बा तुम्ही शहर अध्यक्षपद घ्यावं. तर मी त्यांच्यासोबत चर्चा केली की संजयभाऊ हे शक्य नाहीये. परंतु मग त्यांनी माझं साहेबांसोबत बोलणं करून दिलं. तारेंद्र भाऊनी मला विश्वास दाखवला, साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासातून मग माझ्या मोठ्या भावाला मी विचारलं की बा मी जाऊ का. तर त्यांनी सांगितलं जायचं असेल तर तू स्पष्ट वक्ता आहे, थोडंसं सांभाळून या मागे जा. आणि त्या सगळ्यांची संमती झाल्यानंतर त्यांनी एक सांगितलं की आज भारतीय जनता पार्टी निवडणूक 2000 विधानसभेची हारल्यानंतर कॅडर थोडीसं नाराज आहे, कॅडर थोडीसं विखुरलेलं आहे. हे कॅडर एकत्रित आणायचं आहे. मग त्याच्यामध्ये जुने लोकांना सोबत घ्यायचं आहे, नवीनना सोबत घ्यायचं आहे. आणि या सर्वांनी मला सांगितलं की निलेश हे काम तू करू शकते, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि अध्यक्षपद हे माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं. कारण की ही प्रोसेस चालू होती. परंतु सडनली आदल्या दिवशी मला प्रफुल्लभाऊ चव्हाण यांचा फोन आला की निलेश मी उद्या वणीला येत आहो, तुला वणीचा उद्या शहर अध्यक्षपद निश्चित करणार आहोत. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं आणि या सर्व वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रफुल्लभाऊ सोबत 2008 पासून वकिली व्यवसायात संबंध असल्यामुळे प्रफुल्लभाऊनी माझ्या नावाला संमती दिली. हे माझ्यासाठी एक खूप म्हणजे सगळं हे नवीन आहे, एकदम सडनली घडलेली गोष्ट आहे. ही माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं. आणि लोकांना हाही प्रश्न पडू शकतो की तुम्ही फक्त भाजपच का बरं निवडली? भाजप सत्ताधारी पार्टी आहे म्हणून की भाजपची विचारधारा तुम्हाला स्वतःकडे ओढते, ही तुम्ही भाजपच का बरं निवडली? सर्वप्रथम मी हिंदू आहो. भाजप निवडण्यामागचं कारण की एखादा वणी शहरातला आमदार हा दुसऱ्या पक्षाचा आहे, म्हणजे रुलिंग 10 वर्षाचा आमदार पडला आणि त्याच्यानंतरही मी त्यांच्यासोबत तारेंद्र भाऊ बोर्डे आणि आमदार साहेब यांच्यासोबत चाललो. तर या मागचं सर्वात मोठं कारण की माननीय विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांनी भारताचा जे मागील 10 ते 12 वर्षामध्ये जो विकास केला आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस एक यंग नेतृत्व आहे की ज्यांना आज पूर्ण देश मानतो की त्यांनी महाराष्ट्राच्या मागच्या काळामध्ये जे काही प्रगती केली. आणि मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली की ज्यावेळेस पक्षाने त्यांना आदेश दिला ते मुख्यमंत्री होते, परंतु जेव्हा एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री करायचा विषय आला आणि त्यांनी पक्षाने आदेश दिले की नाही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं आहे आणि त्यांनी ते घेतलं आणि 2.5 वर्ष खुर्चीचा मान शिंदे साहेबांना दिला. तर देवेंद्र फडणवीस साहेबांची ही गोष्ट मला खूप आवडली की हा असा पक्ष आहे की जो जिथं कुठलीही म्हणजे माझी जी निवड आहे, माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, माझे वडील कुठं राजकारणात नाही, माझं पण हा जो पक्ष आहे की हा असं एका सामान्य घरातल्या आलेल्या मुलाला अध्यक्ष सुद्धा बनवतो आणि त्याला एक नेतृत्व करण्याची संधी देतो. आणि ही संधी भारतीय जनता पार्टीच देऊ शकते, म्हणून मी भारतीय जनता पार्टीची निवड केली. आणि अजून एक प्रश्न आहे की आता आपण कितीही नाकारलं तरी भाजपमध्ये काही ना काही प्रमाणात गटबाजी आहे. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये ती स्वाभाविकपणे असतेच. आणि वरिष्ठ म्हणजे जनतेमध्ये चर्चा अशी असते की आम्ही जनतेमध्ये फिरतो, जनतेची मत तुम्हाला सांगतो की वरिष्ठ नेत्यांमध्ये स्वतःचे ग्रुप बनलेले आहे. हा नेता त्या ग्रुपचा, हा नेता त्या ग्रुपचा, काही खासदारांचे ग्रुप, काही राज्य नेत्यांचे ग्रुप. तर या सगळ्यांची सांगड घालताना तुम्हाला किती कसरत करावी लागली? कारण वरिष्ठांची मर्जी सांभाळणं खूप आवश्यक आहे आणि अनुभव आणि युवा जोश यांची सांगड घालत तुम्ही या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे जादू केली? गटबाजी हा शब्द वापरला जेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हतो, एक सामान्य व्यक्ती होतो, तेव्हाही मला असं वाटत होतं की 2014 पासून भारतीय जनता पार्टी वाढली आणि याच्यामध्ये आता नेतृत्व वाढलं, तर याच्यात गटबाजी निर्माण झाली हे मलाही वाटत होतं. पण जेव्हा मी त्या पक्षामध्ये गेलो, तिथचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि तिथचं काम सुरू केलं. भारतीय जनता पार्टी ही लोकशाही मूल्यावर चालणारा पक्ष आहे. इथं प्रत्येक
म्हणजे तो आमचा एक साधा कार्यकर्ता असो, मंडळ अध्यक्ष असो, सरचिटणीस असो किंवा प्रदेश अध्यक्ष असो, राज्य अध्यक्ष असो, यांना आपलं मत मांडण्याची संधी आहे. आणि त्यामुळे जेव्हा आमच्या कोर कमिटीच्या बैठक होतात, कायम निमंत्रित सदस्यांच्या बैठकी होतात, त्यामध्ये सगळेजण आपापलं मत मांडते. आणि मत मांडणं म्हणजे गटबाजी असं मी मानणार नाही. गटबाजी हा शब्द या ठिकाणी योग्य ठरणार नाही. परंतु प्रत्येकाचं मत मतांतर असू शकते. मी मगाशी सांगितल्यानुसार एका घरामध्ये 5 भाऊ आहे. 5 भावाचं जेव्हा एकत्रित बैठक होते तर प्रत्येकाचं मत सारखं येईलच असं नाही. आणि एखाद्याचं मत वेगळं जाते, 4 भाऊ एक साईडने येते, तर तेव्हा थोडीफार नाराजी असतेच. आणि नाराजी असणं हे गरजेचं आहे. मी आपल्याला सांगतो की अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी संसदेमध्ये एक सभागृहात एक वाक्य बोललेलं होतं की निंदकाचे घर असावे शेजारी. मराठीतलं वाक्य त्यांनी सांगितलं होतं. प्रमोदजी महाजन त्यांच्या मागे बसून होतं. कसं आहे, हे आमचे जे बाहेरचे निंदक आहे यांना गटबाजी दिसते आणि ते आमच्यावर निंदा करत राहो. परंतु मी ज्यावेळेस अध्यक्षपद स्वीकारलं, तुम्ही पाहिलं असेल की त्यावेळेस माझं सर्व वरिष्ठ नेतृत्व, मी आता नाव पर्टिक्युलर घेणार नाही, पण माझं सर्व वरिष्ठ नेतृत्व हे स्टेजवर एका खुर्चीवर एकासोबत बसलेले आपल्याला दिसले. आणि निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा कुठलेही बॅनर असो, कुठलेही पॉम्पलेट असो किंवा डोर टू डोर प्रचार असो, सर्व वरिष्ठ नेतृत्व पक्षासाठी, कमळ या चिन्हासाठी एकत्रित होतं. तर आता नगरपालिका निवडणुकीवर आपण परत येऊ. तर अध्यक्ष तर जनतेमधून निवडून आलेले आणि उपाध्यक्ष नगरसेवकांमधून निवडून निवडला येतात. जाणार. तर कुणाचं नाव समोर आहे, कुणाच्या नावाची चर्चा आहे किंवा याबद्दल काही विचार झालाय पार्टीमध्ये? कारण काही समितीचे अध्यक्ष सुद्धा बनवायचे आहेत आणि अपक्षांची साथ सुद्धा भाजपला मिळू शकते. 2-3 दिवसापासून काही मीडिया प्रतिनिधी त्या विषयावर चर्चा करीत आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो वणीकर जनतेला की 21 तारखेला निकाल आला. 21 आणि 22 तारीख 2 दिवस सगळ्यांची विजय रॅली होती आणि सगळे उमेदवार आमचे डोर टू डोर थँक्ससाठी गेले. आणि मागील 3 दिवसापासून आमचे उमेदवार सगळे देवदर्शन, कोणी कुठे, कोणाला ज्यांची आस्था होती त्या ठिकाणी गेले. अजूनपर्यंत नगरसेवकांची कुठलीही बैठक झालेली नाही, कुठलाही गटनेता ठरलेला नाहीये. ही सगळी प्रोसेस आमची 1 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. आणि मी अजून वणीकर जनतेला आश्वस्त करतो की हा लोकशाही मूल्यावर चालणारा पक्ष आहे. जेव्हा पूर्ण 18 नगरसेवक आणि मान्य नगराध्यक्ष सो विद्याताई आत्राम यांची एकत्रित बैठक होईल, पहिली बैठक अजूनपर्यंत यांची झालेली नाही निवडणूक झाल्यावर. ज्या दिवशी यांची बैठक होईल त्या दिवशी या बैठकीमध्ये सर्वप्रथम आम्ही गटनेता निवडू. गटनेत्याची प्रोसेस हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करावं लागते. पहिले गटनेता निवडेल आणि ज्या दिवशी गटनेता निवडेल, गॅजेट नोटिफिकेशन निघेल, तिथून 25 दिवसाच्या पहिली सभा होते. म्हणजे अजून गॅजेट नोटिफिकेशन निघालेलं नाही. गॅजेट नोटिफिकेशन निघाल्यापासून 25 दिवसाच्या पहिली सभा ही उपाध्यक्ष पदासाठी घ्यावं लागते. त्यामुळे अजूनपर्यंत उपाध्यक्ष पदासाठी कुठलेही नाव निश्चित झालेलं नाही. निश्चित गावामध्ये हा चर्चा आहे की बा 2 उमेदवार, जसं आरतीताई वांढरे असो, राकेश बुग्गेवार असो, की हे एकदा नगरसेवक राहिलेले आहे, यांना नगर परिषदेचा अनुभव आहे, म्हणून त्यांच्या नावाची चर्चा गावात चालू आहे. परंतु आमच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये किंवा पक्षामध्ये आजपर्यंत, अजूनपर्यंत, यात आता या मुलाखत सुरू आहे तोपर्यंत अशा कुठल्याही नावावर चर्चा झालेली नाही. मंडळी पदभार किंवा सांभाळणार आहे याची काही म्हणजे मुदत आहे, याची काही म्हणजे तारीख ठरली आहे का की विद्याताई आत्राम नगराध्यक्षपदी विराजमान होईल आणि त्यांच्यासोबत नगरसेवक सुद्धा नगरपालिकेमध्ये आपापला कार्यभार नाही, सांभाळतील? आपल्याला आताच मी सांगितलं की काल गॅजेट नोटिफिकेशन निघण्याची शक्यता होती, परंतु अजूनपर्यंत गॅजेट नोटिफिकेशन निघालं नाही. म्हणजे जे उमेदवार निवडून आले त्यांची माहिती राज्य सरकारकडे जाते आणि एक गॅजेट निघते किंवा वणी नगर परिषदेवर एवढे लोक अशा या पक्षाचे निवडून आलेले आहे. ही गॅजेट नोटिफिकेशन झाल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी नियुक्त करते. अजूनपर्यंत प्रशासकीय महसूल लेवलवर कुठलाही पीठासीन अधिकारी, मग कधी कधी तो पीठासीन अधिकारी ऍडिशनल कलेक्टर असतो, कधी कधी मान्य उपविभागीय अधिकारी असतात, किंवा त्यांचं पत्र आलं तर मान्य अध्यक्ष जे जनतेतून निवडून आलेले आहेत ते पीठासीन अधिकारी असतात. अजूनपर्यंत गॅजेट नोटिफिकेशन निघालं नाही, अजूनपर्यंत पीठासीन अधिकाऱ्यांबद्दलचं असं कुठलंही पत्र आलेलं नाहीये. ते पत्र आल्यानंतर तिथून 25 दिवसाच्या आत ही सभा घेतली जाते. परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नेतृत्व म्हणून सांगू इच्छितो की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्याताई आत्राम त्यांच्या पूर्ण नगरसेवकासर्ग वणी नगर परिषदेचा पदभार स्वीकारणार आहे. मित्रांनो, हे आहेत निलेश चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष, ज्यांनी अत्यंत दिलखुलासपणे या निवडणुकीच्या मागची पार्श्वभूमी सांगितली, त्यांच्या निवडीबद्दल सांगितलं, भाजपमध्ये जे गटबाजी शब्द वापरला जातो त्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि अतिशय जोमाने आणि उत्साहाने भाजप ही निवडणूक लढलेली आहे. नवीन टीमचे नवीन कर्णधार निलेश चौधरी यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. अजून त्यांच्यासोबत पुष्कळ आव्हाने येणार आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करत राहू. परंतु नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत खूप आवश्यक होती, कारण सामान्य जनतेला कळलं पाहिजे की भाजप कशा प्रकारे कार्य करते व एक नवीन माणसावर विश्वास ठेवून
त्या नवीन माणसाने कशा प्रकारची जादू या नगरपालिका निवडणुकीमध्ये केली आहे, हे समोर आणण्यासाठी आम्ही ही मुलाखत घेतली व अत्यंत योग्य अशी त्यांनी माहिती सुद्धा सांगितली, की सध्या भाजपमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, की कोण उपाध्यक्ष होणार आहे आणि विद्यार्थी यात्रा किंवा भाजप नेतृत्व किंवा भाजपबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे, की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते नेहमी जनतेसाठी उपलब्ध राहतील. कारण समाजकारण आणि राजकारण दोन्ही भाजप सोबत घेऊन चालते. सोबत घेऊन चालते. 80% समाजकारण, 20% राजकारण याच्यावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे. तर हे आहेत निलेश चौधरी. आपण त्यांना नेहमी भेटत राहू. तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.